नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती 2025 मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे येणारी जी काही सरळ सेवा भरती आहे, अर्थातच टीईटी, तलाठी, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग असेल, इतर सरळ सेवेच्या तत्सम परीक्षा असतील, या सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल अशा सहज, साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये मग टीसीएस पॅटर्न असेल, आयबीपीएस पॅटर्न असेल, अथवा राज्यसेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध ज्या परीक्षा आहेत त्यांचे प्रश्न प्रकार असेल, तर त्या काठिण्य पातळीनुसार अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दररोज सायंकाळी 7 वाजता आपले हे लाईव्ह लेक्चर वगैरे असेल. तुम्ही स्वतः असाल, तुमचे मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला शेअर करा. हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी ही तुम्हाला संधी आहे आणि म्हणून या संधीचा जरूर तुम्ही लाभ घ्या. चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण, किंबहुना प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे त्या काठिण्य पातळीमध्ये या ठिकाणी ठराविक प्रश्नांची निवड वगैरे केलेली आहे. ते प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. चला पाहूया प्रश्न प्रकार कसे आहेत ते. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे की वर्णमालेच्या संदर्भात मराठी वर्णमालेत एकूण मूळ स्वरांची संख्या किती आहे. मराठी वर्णमालेमध्ये मूळ स्वरांची संख्या किती आहे. पहा, आता तुम्हाला काय वाटतं सांगा, किती आहे? 14 आहे, 12 आहे, 5 आहे की 3 आहे? तुम्हाला माहित आहे आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. या 52 वर्णांमध्ये काय आहे की मित्रांनो, 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजने आहेत आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. अशी आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. तर मग इथं एकूण मूळ स्वरांची संख्या किती असं म्हटलेलं आहे. काय वापरलेलं आहे इथं? मूळ स्वर म्हटलेलं आहे. आता मूळ स्वरांची संख्या 14 आहे, 12 आहे, 5 आहे की 3 आहे? चला, कौन बनेगा करोडपती? सांगा, तुम्हाला काय वाटतं अंदाजे काय असावी? तर मित्रांनो, अगोदर काय करायचं आपल्याला? चुकीची उत्तरं कमी करायची. इथं शब्द काय वापरला? मूळ स्वरांची संख्या. बरोबर आहे ना? आता मूळ स्वरांची संख्या, तर आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये मूळ स्वरा म्हणजे स्वरांची जी काही संख्या आहे ती 14 आहे. पण हे उत्तर चुकीचं आहे. तर इथं मूळ स्वर म्हटलेलं आहे. पारंपरिक प्राचीन साहित्यानुसार मराठी भाषा ही 48 वर्णांची मालिका आहे. मग त्याच्यामध्ये 12 स्वर आहे, पण इथं मूळ स्वर म्हटलेलं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर 3 पण उत्तर चुकीचं आहे. इथं मूळ स्वरांची संख्या आहे 5. किती आहे रे मूळ स्वरांची संख्या? 5. आता 5च का? तर याचं उत्तर जर पाहिलं तर आ, ई, ई, उ, उ. त्याच्यानंतर काय आहे रे? रू. रू नंतर लू. लू नंतर ए. ए नंतर ए. ए नंतर आई. आई नंतर ओ. ओ नंतर अ. अ नंतर आऊ. अ नंतर काय आहे? आऊ आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर याचा विचार करत असताना प्रामुख्याने इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे पहा, हा किती नंबरला आहे रे? 10 नंबरला. आणि ही किती नंबरला आहे? 13 नंबरला. हे 2 नवीन स्वर आलेले आहेत. आता इकडे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आला बरोबर 10. हे 11, हे 12, 13 आणि हे 14. एकूण स्वरांची संख्या 14 आहे, पण मूळ स्वर म्हटलेला आहे. आता मूळ स्वर म्हटलेला आहे याचा अर्थ काय होतो या ठिकाणी पहा की इथं स्वरांचं वर्गीकरण 2 टप्प्यामध्ये केलेलं आहे. स्वरांचं वर्गीकरण 2 टप्प्यामध्ये केलेलं आहे. 2 टप्प्याचा विचार करत असताना हे आहे स्वर. या स्वरामध्ये वर्गीकरण, स्वर वर्गीकरण, वर्गीकरण आहे 2 टप्प्यामध्ये. 2 टप्प्याचा विचार करत असताना एक आहे रस्व स्वर. रस्व स्वर.
आणि दुसरे काय आहेत रे दीर्घ स्वर. एक ऱ्हस्व स्वर आणि दुसरं दीर्घ स्वर. आता ऱ्हस्व स्वरांच्या संदर्भात विचार करत असताना ऱ्हस्व स्वरांची संख्या अ, आ, ई, ई, उ, उ, रू, लू आणि या ठिकाणी आहे ए. इथं अ, ए, आई, ओ आणि औ. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6. इथं ही संख्या किती आहे 6. 1 2 3 4 5 6 7 आणि हे किती झाले 8. ऱ्हस्व स्वर 6 म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, कमी प्राणवायू लागतो, कमी शक्ती खर्च होते, याला म्हटलं जातं ऱ्हस्व. आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो, लांबट उच्चार वगैरे होतो, जास्त प्राणवायू लागतो, त्याला म्हणायचं दीर्घ. ऱ्हस्व किती आहे 6, दीर्घ किती आहे 8. बरोबर आहे. आता या ठिकाणी पहा संयुक्त स्वर काय आहे रे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वराचा जर विचार वगैरे केला तर ए, आई, ओ आणि औ हे किती झाले 4 झाले. बरोबर आहे ना. पण या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की हा पहिला अ आणि पहिला ई हे दोघ जण ऱ्हस्व एकत्र आले. अ आणि ई एकत्र आला, काय तयार झाला ए तयार झाला. हा आ आणि ही ई हे दोघ जण एकत्र आले आणि काय तयार झाला आई तयार झाला. पहिला अ आणि पहिला उ एकत्र आला, काय तयार झाला रे ओ तयार झाला. दुसरा आ आणि हा दुसरा उ हे दोघ जण एकत्र आले आणि काय तयार झाला औ तयार झाला. दोन विजातीय स्वर एकत्र येतात आणि एक संयुक्त स्वर तयार होतो. आता पहा ऱ्हस्व 6, दीर्घ 8, संयुक्त किती आहे 4. आता 4 आहे म्हटल्यानंतर मग आता तुमच्या लक्षात येईल की तत्सम स्वर किती आहे. तत्सम तत्सम 2 आहे रू आणि लू. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या की मराठी भाषेमध्ये या ठिकाणी जर तुम्ही विचार वगैरे केला तर तो विचार करत असताना तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे आता पहा की मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या किती आहे. हा मूळ स्वर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अ मूळ स्वर आहे. अ पासून आ तयार झाला. हा ई मूळ स्वर आहे. याच्यापासून ई तयार झाला. हा उ मूळ स्वर आहे. याच्यापासून उ तयार झाला. हा रू मूळ स्वर आहे आणि हा देखील काय आहे मूळ स्वर आहे. म्हणजे मूळ स्वरांची संख्या 1 2 3 4 आणि 5. लक्षात ठेवा मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या 5 आहे. मूळ स्वरांची संख्या किती आहे रे 5 आहे. पक्क लक्षात ठेवायचं आहे. मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या 5 आहे. अ, ई, उ, रू आणि लू. परत एकदा 1 2 3 4 आणि 5. मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची जी काही संख्या आहे ती संख्या आहे 5. जसं इंग्रजीमध्ये तुम्ही ए ई आय ओ यू म्हणता तशा पद्धतीने या ठिकाणी हे 5 उत्तर अगदी बरोबर आहे. मग काय विचारलेला आहे प्रश्न. मराठी वर्णमालेमध्ये एकूण मूळ स्वरांची संख्या किती आहे. तर मूळ स्वरांची संख्या आहे 5. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर मग एकूण स्वरांची संख्या 14 आणि मूळ स्वरांची संख्या किती आहे 5. ऱ्हस्व स्वर 6, दीर्घ स्वर 8, संयुक्त 4, इंग्रजी 2 ए आणि अ आणि तत्सम म्हणजे संस्कृत स्वर रू आणि लू ते 2 आहे. चला पुढे जाऊया. पहा पुढे. त हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या गटात येते. त हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या गटात येते. आता इथं पहा क इथं लक्षात घ्या क च ट त प क ख ग घ हा वाङ्मयाचा ड च छ ज झ न ट ठ ड ढ
हा न, तथ दध हा न, पफ बभ आणि हा म, याला म्हणायचं स्पर्श व्यंजने. हा क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग. पण याचा जर विचार वगैरे केला तर तुम्ही माझ्या पाठीमागे उच्चार करून पहा. म्हणा प फ ब भ म, प फ ब भ म. याचा उच्चार करताना वरचा होठ आणि खालचा होठ, होठाला होठ लागतो, म्हणून याचं उच्चार स्थान आहे ओष्ठ्य. काय आहे रे? ओष्ठ्य आहे, ओष्ठ्य. त्यानंतर त थ द ध न, त थ द ध न. याचा उच्चार करताना जीभ दाताला लागते, म्हणून आहे दंत्य. ट ठ ड ढ न, मधल्या भागाला म्हणजे आपला जो काही जबडा आहे तो जबडा अशा पद्धतीनं आहे, अशा पद्धतीनं आपला चेहरा वगैरे. आता याचा जर विचार वगैरे केला तर ही आग्र ह्या पटाशीचे हे तुमचे दोन दात आहेत, तर मधल्या भागाला इथं जीभ लागते. बरोबर आहे ना? म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं तुमची जीभ लागते, इथं लक्षात येतं. त्याच्यानंतर म्हणून ट ठ ड ड न, हे काय आहे रे? मूर्धन्य आहे, मूर्धन्य. त्याच्यानंतर तुमचे जे काय पटाशीचे दात आहे, च छ ज झ, जीभ कुठे लागते रे? दोन्ही दातांच्या मध्ये लागते, आणि म्हणून हे काय आहे? तालव्य आहे, हे आहे तालव्य. आणि क ख ग घ याचा कंठातून उच्चार होतो, म्हणून हे काय आहे रे? कंठ आहे. मग आता लक्षात ठेवा, इथं त्यांनी काय म्हटलेलं होतं? तर इथं त्यांनी शब्द वापरलेला आहे की, पाहून घ्या, त हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे. आता त आलं, त आलं म्हटल्यानंतर हे काय आहे रे? दंत्य आहे. म्हणजे ह्याचं उत्तर हे बरोबर आहे, दंत्य बरोबर आहे. बाकीची उत्तरं कशी आहेत? चूक आहे. दंत्य उत्तर बरोबर आहे, ही बाकीची उत्तरं चूक आहे. क क च ट त प, क च ट त प, क कंठ्य, च तालव्य, ट मूर्धन्य, त दंत्य, प ओष्ठ्य. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य. आणि म्हणून त हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे? तर उत्तर आहे दंत्य. पुढे चला, खालील चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय निवडा म्हटल्यानंतर टिक अधिक अंतर, सु अधिक अल्प, सत अधिक शिष्य, चिदा अधिक आनंद. आता चिदा आणि अधिक आनंद, दिक अधिक अंतर बरोबर दिगंतर, हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आता इथं चूक म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना? तर हे बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा. सु अधिक अल्प बरोबर स्वल्प, हे यनादेश संधीचं उदाहरण आहे. सत अधिक शिष्य, सत शिष्य, हे पण व्यंजन संधीचं उदाहरण आहे, पण चुकीचं. चिदा अधिक आनंद, तर हे उत्तर चुकीचं आहे, म्हणजे हा पर्याय डी पर्याय बरोबर आहे. तुमचं उत्तर असं पाहिजे होतं, चित्त अधिक आनंद बरोबर चिदानंद. चित्त अधिक आनंद बरोबर चिदानंद, असं उत्तर अपेक्षित आहे. संधी शिकवताना तुम्हाला योग्य पद्धतीने हे सर्व शिकवलं जाईल, सगळे नियम तुम्हाला सांगितले जातील. मग त्याच्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, दीर्घ आदेश, गुण आदेश, वृद्ध आदेश, याना आदेश. त्यानंतर पुढे काय? प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, विसर्ग उकार रकार, विसर्ग सकार, विसर्ग कार, विसर्ग कायम संधी, हे सगळे नियम तुम्हाला शिकवले जातील. पुढे चला, मोर हा नाचणारा पक्षी आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. नाचणारा, मूळ धातू आहे नाच. काय आहे रे? मूळ धातू आहे. काय आहे? नाच. आणि म्हणून या ठिकाणी मूळ धातू नाच, हे नाचणारा पक्षी. पक्षी हे नाम झालं, पक्षी आहे पण कसा? नाचणारा. मग याला म्हणायचं धातू साधित नाम आहे. कोणतं नाम आहे रे? धातू साधित. गाणारे पक्षी, पेटती ज्योत, पिकलेला आंबा, जाणारी माणसं, खाणारी तोंड, बरोबर आहे ना? पोहणारी मुलं, मूळ धातू नाच, आणि म्हणून याचं उत्तर आहे धातू साधित नाम. पुढे चला, सहाशे जीवनातील मिठासारखे आहे. सहाशे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सहाशे मिठासारखे आहे, हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? साहस, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन. तर काय असेल सांगा?
पहा बरं काय आहे ते. तर मित्रांनो हे आहे भाववाचक नाम. 6 आपल्याला दिसत नाही. सामान्य नामाला आणि विशेष नामाला प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. भाववाचक नाम हे अदृश्य स्वरूपामध्ये असतं. ते डोळ्याने आपल्याला दिसत नाही. ओके, त्याला स्पर्श करता येत नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे पहा, खालीलपैकी कोणता शब्द उभयलिंगी नामात येतो? उभयलिंगी म्हणजे कोणत्याही एकवचनी नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरल्यास पुल्लिंग, ती हे सर्वनाम वापरल्यास स्त्रीलिंग, ते हे सर्वनाम वापरल्यास नपुसकलिंग. पण मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की ती दोन्ही लिंगामध्ये येतात, म्हणून त्यांना उभयलिंगी नामे म्हणतात. मग इथं तो बाग, तो बाग पुल्लिंग आणि ती बाग काय होतं रे? हे स्त्रीलिंग. स्त्रीलिंग म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी बाग हे उत्तर बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत? चुकीची आहेत. तो बाग, ती बाग, तो त्रिकोण, तो टेबल, ते घड्याळ असं म्हटलं जातं. लिंगाच्या संदर्भात सर्व नियम तुम्हाला सांगितले जातील. पुढे अभ्यास केला म्हणून गुणवत्ता यादीत आला, म्हणून हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे? दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग याचा जर विचार वगैरे केला तर त्याचे दोन प्रकार आहे. एक प्रधान बोधक, दुसरं गौणत्व सूचक. प्रधान बोधक मध्ये काय? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. गौणत्व सूचक मध्ये स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक. मग आता या ठिकाणी म्हणून आलंय अभ्यास केला म्हणून गुणवत्ता यादीत आला. अभ्यास केल्याचा परिणाम काय झाला रे? गुणवत्ता यादीत येणं. आणि म्हणून हे काय आहे? परिणामदर्शक. अभ्यास केल्याचा परिणाम गुणवत्ता यादीत येणं झाला. खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. गळा, शाळा, मळा, बाळा. अनेक वचनी. एक गळा, अनेक गळे, एक मळा, अनेक मळे, एक बाळा, बाळ, अनेक बाळे. आता काय होईल? अनेक वचनी शब्द ओळखा. शाळा, ती शाळा, त्या शाळा. बरोबर आहे ना? शाळा हा अनेक वचनी शब्द आहे. नामात संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानही. तर इथं आता विश्वात्मके देवे शब्दाची विभक्ती ओळखा. या शब्दांची, देवे या शब्दाची विभक्ती ओळखा असं म्हटलेलं आहे. मग देवे म्हटल्यानंतर काय? प्रथम व्यक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया निशी निशी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन उन, षष्टी चाचीचे चेचाची झाजीचे झेजाजी, सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. आता विश्वात्मके देवे काय होईल रे? कोणती विभक्ती येईल सांगा अंदाजे? तोषावे, ने एसी, ने सी इही. तृतीया विभक्ती ने ए सी, नी सी ई ही. कोणती विभक्ती आहे? तोषावे ए. येतंय लक्षात? ही कोणती विभक्ती आहे मग? तृतीया. मी इतक्यातच सांगितलं. प्रथम व्यक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. तृतीया सलाते सलानाते, तृतीया ने एसी निसी इही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हुंतून, षष्टी चाचीचे चेचाची झाजीचे झेजाजी, सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. पुढे क्रियापदांना संस्कृत मध्ये टिंबटिंब म्हणतात. काय? क्रियापदांना संस्कृत मध्ये टिंबटिंब म्हणतात. तर संस्कृत मध्ये क्रियापदांना आख्यात म्हणतात. काय म्हणतात रे? आख्यात रूपे. मग तख्यात,
लाख्यात, इख्यात, वाख्यात, लाख्यात अशा पद्धतीने संस्कृत भाषेमध्ये आख्यात उत्तर बरोबर आहे. पहा, खालीलपैकी देशी शब्दांचा गट ओळखा. देशी, आता देशी शब्दांचा गट ओळखा म्हटल्यानंतर ओसरी, डोंगर, उतरण, मठ, शेत, अंगण, देऊळ, कणिक, तेल, अण्णा, अप्पा, अक्का. मग काय रे हे सांगा? अण्णा, अक्का, अप्पा हे काय आहे? कानडी. कोणते आहे रे? कानडी. देऊळ, कणिक, तेल, मणी, मठ, शेत, अंगण. मग इथं हे उत्तर बरोबर आहे. ओसरी, डोंगर आणि उतरंड. ओसरी, डोंगर आणि उतरंड हे उत्तर मात्र बरोबर आहे. मग इथं तुम्हाला माहित पाहिजे शब्दसिद्धी म्हणजे काय, की मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हणतात. शब्दसिद्धीचे मुख्य प्रकार दोन, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध मध्ये तत्सम, तद्भव, देशी शब्द वगैरे येतात. मग देशी शब्दामध्ये मी एक स्टोरी सांगतो बरं का. स्टोरी किती सोपी असते पहा. मी एक मुद्दामून स्टोरी सांगतो. स्टोरी अशी आहे, एक शेतकरी होता. त्याने डोंगराच्या पायथ्याशी दगड धोंडे बाजूला करून शेती तयार केली. शेतीतून तो जोंधळा, बाजरी, वांगी, घोसाळे ही पिके तो घ्यायचा. त्याला शेतकामामध्ये त्याचा मुलगा, त्याची मुलगी त्याला मदत करायचे. त्याच्याजवळ एक घोडा होता, रेडा होता, बोका होता. काम करून करून पार त्याचा खुळखुळा झाला होता. दुपारी थकून भागून तो ओसरीवरती झोपायचा, ओसरीवरती यायचा. बाजूला खूप चिखल झाला होता. चिखलामुळे ढेकून, पिसवा मोठ्या प्रमाणात त्रास देत होत्या. त्याचबरोबर घरामध्ये मडक्याची उतरंड होती. बोका इकडून तिकडे उड्या मारायचा. झोपेतून उठल्यानंतर तो सारखी कुरकुर करायचा. माझं डोकं, डोळा, पाठ, पोट, कंबर, गुडघा दुखतो अशी तक्रार करायचा. पहा बरं का. आता हे जे काही मी स्टोरीद्वारे तुम्हाला शब्द सांगितले, हे सर्व शब्द कोणते आहेत रे? देशी आहेत. कोणते शब्द आहेत? देशी. ठेवा लक्षात. आणि म्हणून पहिलं उत्तर अगदी बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? पहिलं. बोर्डवरती लिहिलेले सर्व जे शब्द वगैरे आहेत ते सर्व कोणते आहेत रे? देशी आहेत. पुढे पहा, चुकीची जोडी ओळखा. काय केलेले? चुकीची जोडी ओळखा. घड्याळ, घड्याळे, देव, देव, वीर, वीर, पोळी, पोळे. सांगा काय वाटतं तुम्हाला ते? पोळी, पोळे. अंदाजे सांगा काय उत्तर असावं तुमचं? मित्रांनो, एक घड्याळ, अनेक घड्याळे. पण इथं प्रश्न नीट वाचत चला. इथं प्रश्नामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे? चुकीची जोडी म्हटलेलं आहे. आता घड्याळ, घड्याळे बरोबर आहे ना. आता घड्याळ, घड्याळे, तर याचा जर विचार केला तर हे बरोबर आहे, ही चुकीची नाही. ही आकारांताचं आकारांतरच राहतं, हे पण बरोबर आहे. पण पोळी, आता पोळी आणि पोळे, मधमाशांचे पोळे असते, बरोबर आहे ना. म्हणजे
इथं इकारांताचं पोळी पोळे ही जोडी मात्र चुकीची आहे. चुकीची जोडी म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. मधमाशांचे पोळे राहते, तुमची आमची खाण्याची पोळी वगैरे असते. ठीक आहे, ओके. हा, आता इथं चुकीची जोडी आपल्या लक्षात आली. मग यासाठी लिंगाचे आणि वचनाचे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढे काय आहे? वर्तमान काळी वाक्य ओळखा. वर्तमान काळाचं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. मी कशाला बोलवीन, मी कशाला बोलवले होते, मी कशाला बोलवत आहे, मी कशाला बोलवले असेल. चला, वर्तमान काळ. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे काळ म्हणजे काय. जसं मी म्हटलं, सचिन क्रिकेट खेळतो, लताने गाणे गायले, मुले अभ्यास करतील. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो. त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, वेळेचा बोध होणे, यालाच काळ असे म्हणतात. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते, वर्तमान काळ. क्रिया घडून गेली, भूतकाळ. क्रिया पुढे घडणार आहे, भविष्यकाळ. बरोबर आहे ना? आणि म्हणून या ठिकाणी काळाचे मुख्य प्रकार 3: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. प्रत्येक मुख्य काळाचे 4 प्रकार पडतात. साधा काळ, दुसरा चालू म्हणजे अपूर्ण काळ, तिसरा पूर्ण काळ, चौथा चालू पूर्ण काळ. बरोबर आहे ना? मग याचा जर विचार वगैरे केला तर इथं तुमच्या लक्षात येईल. पहा, एक ट्रिक्स आहे. म्हणजे मी कशाला बोलवीन. पहा, इथं आहे काळ. काळामध्ये क्रियापदाच्या शेवटची भाषा, शेवटची भाषा, क्रियापदाच्या शेवटची भाषा. शेवटची भाषा याचा अर्थ असा की इथं तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय. मी तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं समजावून सांगतोय. साधा, चालू, पूर्ण, रीती, हा आहे काळ. हा वर्तमान काळ, हा आहे भूतकाळ आणि हा आहे भविष्यकाळ. इथं साधा, इथं चालू. चालू म्हणजेच काय रे? अपूर्ण. अपूर्ण नंतर इथं काय आहे? पूर्ण. आणि इथं काय आहे? रीतिकाळ आहे. मग इथं भाषा कोणती येते? त. इथं त आहे. पूर्ण मध्ये लेला आहे, लेला आहे. आणि इथं त असतो. काय? त असतो, त असतो. लेला आहे. ही क्रियापदाच्या शेवटची भाषा. पहा, काय? मी अभ्यास करतो, मी अभ्यास करत आहे, मी अभ्यास केलेला आहे, मी अभ्यास करत असतो. ठीक आहे. आता इथं पाहून घ्या. तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय तुम्हाला. लाली लेलो, ला ली ले लो, लाली लेलो. ला ली ले लो. रामने आंबा खाल्ला, रामने पेरू खाल्ला. इथं त होता, इथं लेला होता. आणि इथं त असे किंवा असू अशी भाषा येते. त असे किंवा असू. पहा, मी अभ्यास केला, मी अभ्यास करत होतो, मी अभ्यास केलेला होता, मी अभ्यास करत असे. आणि त्यानंतर इथं जर पाहिलं तर मी इल आणि इन. इथं त असेल, इथं लेला असेल आणि त येईल किंवा इन. मग आता हे 12 शब्द आहे. हे 12 शब्द पहा कसे. वर्तमान काळामध्ये तची भाषा आली, साधा वर्तमान. त आहेची भाषा आली, चालू वर्तमान. लेला आहे, पूर्ण वर्तमान. त असतो, रीती वर्तमान. लाली लेलोची भाषा आली, साधा वर्तमान. त होता, चालू वर्तमान. लेला होता, पूर्ण वर्तमान. आणि लाली लेलो साधा भूतकाळ. त होता, चालू भूतकाळ.
लेला होता पूर्ण भूतकाळ आणि त असे किंवा असे रीती भूतकाळ. भविष्यकाळामध्ये येईल साधा भविष्यकाळ, त असेल चालू भविष्यकाळ, लेला असेल पूर्ण भविष्यकाळ, त येईल किंवा येईल रीती भविष्यकाळ. आता इथं काय म्हटलेलं आहे, वर्तमान काळी वाक्य ओळखा. वर्तमान काळी, आता वर्तमान काळी याचा मी कशाला बोलवतो आहे, त आहे. आता त आहे म्हटल्यानंतर हे बघा इथं हा काय आहे, चालू, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, ही बाकीची उत्तर चुकीची आहेत. मग हा चार्ट पाठ पाहिजे तुम्हाला. कसं, त त आहे, लेला आहे, त असतो. ला लिहिलेलो, त होता, लेला होता, त असे किंवा असो, येईल इन, त असेल, येईल इन, त असेल, लेला असेल, त येईल किंवा इन. अशा पद्धतीने हे 12 शब्द जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही योग्य पद्धतीने उत्तराची निवड करू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. फळे गोड निघाली या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. विधेयपूरक ओळखा. आता वाक्य पृथक्करणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. मूळ उद्देश, उद्देश विस्तार, कर्म व कर्म विस्तार, विधेयपूरक, विधेय विस्तार आणि विधेय. मग फळे गोड निघाली, निघणारी काय आहे रे, फळे. फळे काय झाला, फळे पहा, फळे गोड निघाली, फळे गोड निघाली. आता निघणारी काय आहे, फळे. फळा काय झाला, कर्ता. कर्त्यानंतरचे शब्द गोड. गोड हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीचे उत्तरे कशी आहेत रे, चुकीचे आहे. गोड उत्तर बरोबर आहे. ही गोड गोड डबल झाले, इथं पण गोड, इथं पण गोड, बरोबर आहे ना. म्हणजे जर या ठिकाणी नजर चुकीने असा प्रश्न डबल पर्याय झालेले आहे, इथं पण इथं पण, म्हणजे असे प्रश्न नजर चुकीने काय होतात, डबल जर येत असेल पर्याय, हे हॅश केले जातात, बरोबर आहे ना. गोड उत्तर बरोबर आहे. गोड काय आहे, गोड उत्तर बरोबर आहे. पण इथं गोड आहे, इथं गोड आहे, आणि ही करते आहेत फळे फळे, म्हणून असे प्रश्न काय होतील, विधेयपूरक. गोड हे विधेयपूरक आहे, हे कॅन्सल होतात. आणि लास्ट शेवटचं, खालील म्हण पूर्ण करा. जळत्या घराचा पोळता वासा. पोळता वासा, जळत्या घराचा पोळता वासा. मराठी भाषेमध्ये ज्या काही अनुभवाच्या खाणी आहे, सरळ साधी सोपी सुटसुटीत लयबद्ध शब्दरचना असते, तिला मराठी भाषेतील म्हणी म्हणतात. जळत्या घरचा पोळता वासा. आपलीच माणसं आपलं काय करत असतात, आपल्या नुकसानीला किंबहुना विनाशाला कारणीभूत ठरत असतात. जळत्या घराचा पोळता वासा, आपलीच माणसे आपल्या विरोधात उभी राहत असतात, कुरघुडी करत असतात, किंबहुना आपल्याला अडचणी निर्माण करत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुढे अशा पद्धतीने आपण काय केलेलं या ठिकाणी या 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. झालेला भाग अभ्यासायचा आहे, राहिलेला भाग आपण पुढील तासाला पुन्हा भेटूया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्यू.